पद्धतीने देवांश 11 या संघानं मोठमोठ्या संघांना पराभूत करत हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. तोच संघ देवांश 11 क्षेत्ररक्षण करतोय. बॉलिंग ट्रॅकवर आयकॉन खेळाडू सातपूरचा हार्दिक पांड्या, सोनू तांबे, तर समोरच्या बाजूला आपण बघू शकाल सिक्सर किंग लक्ष्मण महारा. एक चांगलं बॅटल पहिल्याच सेमीफायनल मध्ये आपल्या भेटीला येत आहे. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला बॉल, पहिला सेमीफायनल. इकडे स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट पूल केलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्क्वेअर मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. ओहो, इथे काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वाऱ्याच्या वेगानं, चित्याच्या चपळीनं मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण महारा आपल्या लांबच लांब टांगांचा योग्य वापर करत असताना अगदी वेगानं सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. या दरम्यान एक महत्वाचा लेजंड क्रिकेटपटूचं आगमन झालंय. प्रसिद्ध हॉलीबॉल पॅकर, व्हॉलीबॉल या खेळाचे शौकीन संघमालक मुख्तारजी काचवाला यांचं देखील इथे आगमन झालंय. मुख्तारभाई, आपलं मनपूर्वक स्वागत. 2 रन धाव फलकावर लागताय. चांगला बॉल इथे. अपील अपील अपील. विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघू शकाल धीरज जाधव, म्हणजे या सातपूर टेनिस क्रिकेट विश्वातील फरदीन ज्यांना म्हटलं जातं. चांगला बॉल आपण रिप्ले मध्ये बघू शकाल. अगदी फिंगर्स रोल केले, चेंडूला वळवलाय. एक चांगला लेग कटर बघायला मिळाला. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडूला गॅदर केलं जातंय. चांगला बॉल यावेळेस सोनू तांबेकडनं. धावफलक 2 स्थिर. या दरम्यान आमचे सन्माननीय गणेशजी मते सर यांचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. समालोचन कक्षामध्ये कॉर्पोरेट क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजेच गणेशजी मते सर, मनोजी तांबे सरांचे अगदी विश्वासू सहकारी. हो, ऑन साइडला उडवलाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. लक्ष्मण महाराच्या बॅट मधनं बिग हिट, षटकार 6. सेमी फायनल मधील पहिल्या उपांत्य फेरीतील पहिला षटकार येतोय. धावफलक 8. पहिला 3 बॉल नंतर सोनू तांबे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. राऊंड द विकेट मारा करतील. ओ, बॅकवुडला गेले, जागा बनवली आहे विकेटच्या मागच्या बाजूला. फाईन एक सीमारेषेच्या बाहेर आणखी एक कलात्मक फटका येतोय. 4 रन. या चौकाराच्या मदतीनं धावफलक 12. इनफिल्डच्या वरनं मारलेला एक चांगला स्ट्रोक लक्ष्मण महाराच्या बॅट मधनं आपण बघतोय. पुन्हा एकदा सोनू राऊंड द विकेट आलेत. ओ, या दरम्यान ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता विकेटच्या मागच्या बाजूला. ओ, व्हॉट अ एफर्ट्स, व्हॉट अ एफर्ट, सुपर. अगदी काय सूर मारलाय देवांश 11 संघ. आपण बघू शकाल या देवांश 11 संघाचे संघ मालक 30 सर्कल मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये फील्ड करत आहे. अगदी एक ब्रँडेड नामांकित कंपनीचा गॉगल घालून शुभम सोनवणे मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहेत की ते क्षेत्ररक्षण करत आहे. धावफलक 13. अगदी गिरने से नहीं रुकने से कहानी खत्म होती है. अगदी कोसळलेत, पडलेत फिल्डर्स, मात्र पुन्हा एकदा उठून उभे राहतात. एका मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल अगदी आपल्या स्टाईलनं पुण्याचे मायकल हे नामांकित पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहे. एका प्रसिद्ध जपानी साहित्यिकाने म्हटलंय की कट केलाय, स्क्वेअर कट, अप्रतिम स्ट्रोक, नो चान्स, फील्डर बने दर्शक और दर्शक बने फील्डर्स. 4 रन.
वा, गाण्याचे बोल आणि या गाण्याच्या शब्दांवर अगदी मिळते जुळते स्टेप्स. पुन्हा एकदा नितीनजी वेताळ म्हणजेच पुण्याचे मायकल आणि नाशिकचा तात्या विंचू या दोघांच्या माध्यमातून आपण बघितलेत. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक टीम NSF जाऊन पोहोचेल 18 धावांवर. तेजस गायकवाड आणि लक्ष्मण महारा ही डावी उजवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यांना थांबवण्यासाठी चांगले प्रयत्न सोनू तांबेकडनं केले गेले, मात्र आपला नैसर्गिक खेळ करत असताना पुन्हा एकदा लक्ष्मण महाराज स्वतःला सिद्ध करताय. चौफेर फटकेबाजी करत असताना एक जबरदस्त स्टार्ट, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आपल्या संघाला करून देत आहे. धावफलक 18. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य प्रसाद आलेत. या सातपूर टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक तारा, सितारा, इमर्जिंग प्लेअर आदित्य. हो, एक वेगळ्या स्टाईल खेळण्याचा प्रयत्न इथे. जर लेग बिफोर द विकेट हा जर चालू असता ना तर निश्चितच वेगळं काहीतरी निकाल आपल्याला बघायला मिळू शकला असता. आपण रिप्ले मध्ये देखील बघू शकाल की लक्ष्मण महारा यांनी कशा पद्धतीने इथे चेंडूला अडवलाय. अगदी ऑफ स्टंपवर शफल झाले 4थ्या 5व्या आणि उत्तर नव्हतं या बॉलवर लक्ष्मण महारा यांच्या जवळ. एक चांगला बॉल आदित्य प्रसाद कडनं डिलिव्हर केलाय. पहिल्याच बॉलवर आपलं स्टँडर्ड, आपला दर्जा दाखवून देत आहे आदित्य. नवा खेळाडू, उगवता तारा हा सितारा. यावेळेस बैठक फटका, ओ बिग मिस्टेक. विकेटच्या मागच्या बाजूला शॉट फाईन क्षेत्रामध्ये आणि बघता बघता चेंडू अगदी वेगानं सरळ सीमारेषेच्या बाहेर होतोय. फरार. 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर लागताय. इथे मी तर म्हणेल की नशिबाची साथ लाभली आहे लक्ष्मण महारा यांना. बैठक मारत असताना पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक जरी असेल मात्र 4 धावा येत आहे. धावफलक 22. चांगला बॉल यावेळेस पुन्हा एकदा आदित्य प्रसाद कडनं. प्रभावित केलंय आदित्य प्रसाद यांनी संपूर्ण या स्पर्धेमध्ये उपस्थितांना. चांगली गोलंदाजी करताय. वेग कमी आहे मात्र फिंगर्स रोल करताय, बोटांची जादू दाखवताय. पॉवर हिटर, सिक्सर किंग लक्ष्मण महारा यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा आणखी एक चांगला बॉल. धावफलक 22. उडवलाय समोर समोर समोर, ओव्हर द मिड ऑन आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लक्ष्मणच्या बॅट मधनं करारा प्रहार. 4. धावफलक 1.4 षटकानंतर तब्बल 26 धावा इथे धावफलकावर लागताय. एकट्या लक्ष्मणच्या 9 बॉल मध्ये 21 धावा झाल्यात. ओ, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल आणि बॅट मध्ये कुठलंही कॉन्टॅक्ट नाहीये. आणखी एकदा वाचताय इथे लक्ष्मण. चांगला बॉल पडद्यावर आपण बघू शकाल. आमचे नाशिकचे तात्या विंचू, भूषण 11 संघाचे संघमालक भूषण आणि त्यांचे सर्व सहकारी इथे प्रेक्षकांना अभिवादन करतायत. तात्या विंचू सोबतच आमचे या सातपूर क्रिकेट विश्वातील स्टार खेळाडू, सातपूर क्रिकेट विश्वातील जॉन अब्राहम ज्यांना म्हटलं जातं ते भूषण. यावेळेस देखील पडद्यावर आपण त्यांना बघू शकाल. 26 धावा. ऑन साइडला अगदी एका हाताने हवेत उडवलाय. आपल्या आवडत्या झोन मध्ये खेळत असताना हो हो चेंडूला पाठवलाय.
इथे 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे जाईल. तब्बल 16 धावा प्रति षटक या सरासरीने तब्बल 32 धावा धावफलकावर लागल्यात. 1 ते 11 बॉलमध्ये 27 धावा आहेत लक्ष्मण महारा यांच्या. तर दुसऱ्या बाजूला तितकासा शांत बघायला मिळतोय तेजस गायकवाड. 1 बॉलमध्ये चौकार ठोकत तब्बल इथे 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय तेजस. धावफलक 32. पुढचा बॉल. यावेळेस मी पुन्हा एकदा विनंती करेल की जे प्राइज आपण लावताय ते पहिल्यांदा समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. आयोजन समितीच्या वतीने ही सूचना आहे की ज्यांना कोणाला बक्षीस लावायचं असेल त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे. त्यानंतर आपलं प्राइज इथे अनाऊन्स केलं जाईल. धावफलक 33. वाह, समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूला आपण बघू शकाल अगदी दुचाकीवर टू व्हीलरवर इथे आमचे नाशिकचे तात्या विंचू इथे पोहोचताय. बॉलिंग ट्रॅकवर सोनू तांबे आलेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यात. थोडेसे महागडे ठरलेत, मात्र या षटकामध्ये कमबॅक करण्याचा निश्चितच त्यांच्याकडनं प्रयत्न केला जाईल. हवेचा वेग आपण बघतोय. या दरम्यान धावफलक 33. 2.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. ओहो, तगडा प्रहार. लक्ष्मण महारा ट्रेडमार्क फटका अगदी वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. धावफलक 39. 39 रन्स. सोनू तांबे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र विकेटच्या मागच्या बाजूला इथे तडव्यान क्षेत्रामध्ये चेंडूला इथे स्टॉप केलंय. यावेळेस वेग बघायला मिळाला इथे गोलंदाज सोनू तांबेकडनं. सन्माननीय योगेशजी शेवरे सर यांचं देखील मैदानावर पुन्हा एकदा आगमन झालंय. त्यांचंही वेलकम असेल, स्वागत असेल. धावफलक 39. 2.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. इट्स व्हाईट बॉल. तर वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र निश्चितच इथे दिशा भरकटते. अनप्लेबल डिलिव्हरी, व्हाईट बॉल. 41 धावा इथे धावफलकावर लागताय 2.4 षटकानंतर. चौदा बॉल मध्ये 33 धावांवर बॅटिंग करत असताना लक्ष्मण महारा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय.
इथे ओहो, स्पोर्ट्समन स्पिरिट, अगदी पंचांच्या निर्णयाची वाट न बघता गाणं चालू आहे म्हणून बंद आहे. चालू आहे ते गाणं बंद झालं का एक चालू होऊन जाईल. हॅलो हॅलो, मी स्वतः साक्षी राठोड. षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचतोय. 2 गडी बाद 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अगदी लक्ष्मण महारा विकेटच्या मागच्या बाजूला कॉट बिहाइंड द विकेट पद्धतीने बाद झाल्यानंतर लगेचच दुसराही बॅटर इथे मात्र क्लीन बोल्ड झालेत, माघारी परतावं लागतंय. सोनू तांबे, 2 षटकाचा कोटा सोनू तांबे यांचा पूर्ण झालाय. 27 धावा खर्च करत असताना मात्र महत्वाच्या 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. लक्ष्मण बाद झाल्यानंतर निश्चितच आता NSF संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. मात्र तेजस गायकवाड जो या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये इन्फॉर्म राहिलाय, त्याच्या बॅटमधनं सातत्यानं भरपूर धावा येत आहेत. तो तेजस अजूनही आपलं टॅलेंट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेटवर उभा आहे. तर तेजसकडनं निश्चितच आता फार मोठ्या अपेक्षा असतील टीम मॅनेजमेंटला, संघाला, संघ सहकाऱ्यांना. इथे मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर यावेळेस आपल्या स्टाईलनं, आपल्या युनिक स्टाईलनं इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहे आमचे पुण्याचे मायकल म्हणजेच नितीनजी वेताळ सर. एक अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. What a shot!
फुल टॉस बॉलवर एक तगडा प्रहार तेजस गायकवाडच्या बॅट मधनं 48 48 धावा इथे दाखल करावं लागताय. लक्ष्मण महारा बाद झाल्यानंतर मात्र कुठलाही दबाव तेजस स्वतःवर घेत नाहीये. हा षटकार मारल्यानंतर मात्र आलेला प्रेशर आलेला दबाव मात्र रिलीज करण्याचं काम तेजस करताय आपल्या या बिग हिटनं मोठ्या फटक्यांच्या सोबत. 48 अगदी बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न करताय तेजस. मात्र इथे मुख्य पंच पुण्याचे मायकल यांच्या माध्यमातून एक वेगळ्या स्टाईलनं व्हाईट बॉलचा इशारा देत आहे. 49 3.1 षटकानंतर 49 2 गडी बाद. फ्रॉम द विकेट आदित्य. फुल टॉस बॉल इथेही मात्र विकेटच्या अगदी बाहेर. याचं आणखी एक कारण असू शकेल की तेजसने या अगोदर मारलेला बिग हिट मॅक्झिमम हिट अगदी विरुद्ध दिशेला हवेच्या वाहणाऱ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारलेला षटकार आणि त्याच कारणामुळे येथे आदित्य प्रसाद सातत्यानं अगदी तेजस गायकवाडच्या शरीरापासून किंवा तेजस गायकवाडपासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र सलग 2 वाईट बॉल येत आहे. 50 धावा 2 गडी बाद 50. 3.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. एज बॅटचा किनारा विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट थर्मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं जातंय. सिंगल येते. दाफल एकने पुढे जाईल. 2 गडी बाद 51 धावा इथे दाफल करावं लागल्यात. यावेळेस आदित्य प्रसाद विरुद्ध आदित्य पांडे ही फाईट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आदित्य पांडेकडनं मात्र प्रयत्न फसतोय. चांगला बॉल यावेळेस आदित्य प्रसादकडनं बघायला मिळतोय. 1.3 षटकाचा आतापर्यंत त्यांनी खेळ केलाय. गोलंदाजी केली आहे. 24 धावा आतापर्यंत खर्च करताय. 1.3 षटकानंतर आदित्य प्रसाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस स्लॉट मध्ये होता. स्लोअर वन उडावलाय आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार 4 रन. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल बॅक ऑफ द लेंथ मात्र अगदी बॅट्समनच्या पुढ्यामध्ये चेंडू जाऊन पिच होतोय. अगदी उचललाय आणि अगदी ओव्हर द मिड ऑफ एक चांगला प्रहार इथे आदित्य पांडेच्या बॅट मधनं आपण बघतोय. 2 आदित्य मधला हा संघर्ष. पहिला सेमीफायनल सामना टीम NSF विरुद्ध टीम देवांश. टीम NSF संघाचे आयकॉन आहेत लक्ष्मण महारा. संघमालक आहेत सन्माननीय अझरबाई शेख. पुढचा बॉल या दरम्यान वेगवान मारा करण्याचा प्रयत्न आउट ऑफ द लेग आणि इथे मात्र वा पुन्हा एकदा एक युनिक स्टाईल आणि पुण्याचे मायकल यांच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या माध्यमातून हा अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने दिलेला हा व्हाईट बॉलचा इशारा. 56 धावा 2 गडी बाद. 3.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. फ्रॉम द विकेट ऑन साइडला शॉटम पूल केलाय आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगला फील्ड अगदी दूरवरनं धावत जात असताना सीमारेषेच्या जवळ चेंडूला स्टॉप केलंय. रिटर्न देखील चांगला बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 57 धावा. 57 3.5 षटकानंतर लक्ष्मण महारा लवकर बाद झालेत. माघारी परत गेलेत. त्यानंतर मात्र तेजस आणि आदित्य पांडे सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहे. विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल. एक चांगली टोटल सेट करावी लागेल. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर विकेटच्या मागच्या बाजूला सातपूरचा फरदीन म्हणजेच धीरज यांच्याकडनं चेंडूला स्टॉप केलं गेलं. गॅदर केलं गेलं. गुलाबी जर्सी सध्याच्या घडीला मागील काही दिवसांपासून गुलाबी या रंगाची चर्चा आहे. याचं कारण की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक अत्यंत
जी योजना आणली गेली लाडक्या बहिणींसाठी, त्या लाडक्या बहिणींची जी स्कीम होती, योजना होती, तिची थीम देखील हाच रंग होता, गुलाबी रंग. आणि त्याच गुलाबी रंगातील हा टीम देवांश संघ आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. फार कमी वेळेस या पद्धतीचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळतात, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतात तेजस. इथे मात्र चांगला बॉल बघायला मिळाला, चांगला चेंडू इथे हाताळला गेला. रिप्लेमध्ये आपण बघू शकाल की अगदी ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलंय. अगदी ऑफ स्टंपवर शफल होत असताना ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क नाहीये. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद, 58 धावा. करंट रन रेट जर आपण बघत असाल 14.50च्या सरासरीने 58 धावफलकावर धावा लागताय डीजे. अगदी चांदी की सायकल, सोने का सीट. आणि नाशिकचे तात्या विंचू म्हणत असतील आमच्या प्रेक्षकांना की आपण जाऊ डबल सीट. माझ्या मते पुण्याच्या मायकलला ते म्हणतील की चांदी की सायकल, सोने का सीट. पुण्याचे मायकल, आपण दोघे जाऊ डबल सीट. वेलकम. यस तात्या विंचू सर, आपलं मनपूर्वक स्वागत. एक मंत्र होऊन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जो संघ अडचणीत सापडलाय त्याला बाहेर काढण्यासाठी तुमचा आवडता मंत्र. 58 4 गडी बाद. बॉलिंग ट्रॅकवर राहुल पंडित. या स्विच हिट केलाय, सुरेख फटका इथे आदित्य पांडेच्या बॅट मधनं. वॉट अ शॉट, अगदी वॉन्टेड. माझ्या मते एक सलमान खानचा चित्रपट, त्यातील प्रसिद्ध संवाद की कमाल करते हो पांडेजी. अगदी त्याच पद्धतीची कमालीची बॅटिंग इथे आदित्य पांडे यांच्या बॅट मधनं. स्विच हिट या अगोदर देखील या अगोदरच्या षटकामध्ये प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न इथे फसलाय. इथे मात्र त्यांना यश मिळत आहे. 4 रन. फुल टॉस उडवलाय, वन बाउन्स. इट्स मैदानाच्या बाहेर. क्या वाह, व्हॉट काय जबरदस्त मनोरंजन होतंय. आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी, आमचे मुख्य मान्यवर सन्मान्य रवींद्र जोशी सर देखील एन्जॉय करत आहे. अगदी फार मी तर म्हणेल की फार अंतरानंतर मनमुराद नाचण्याचा आनंद आज जोशी सर देखील घेत आहे. तेही अगदी VIP डायसवर नाचताय. ओ इथे चांगला प्रहार, चांगला फटका, अगदी बॅटचा कडा, नशिबाचा चौकार मी म्हणेल. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करणारा एक अत्यंत व्हॅल्युबल फटका येतोय. रिप्लेमध्ये आपण बघू शकाल की रिस्ट मुवमेंट, मनगटाचा वापर आणि अगदी फ्लिक पद्धतीचा फटका. चेंडू अगदी वेगानं सीमारेषेच्या बाहेर जातोय. या अगोदर आपण
जी जोडी बघितली आहे आणि जे गीताचे बोल की तुझी माझी जोडी जमली, ही जोडी म्हणजेच नाशिकचा तात्या विंचू आणि पुण्याचे मायकल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ओ ऑन साइडला व्हॉट अ शॉट, अप्रतिम स्ट्रोक आणि अगदी पाठवलाय मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. गाड्यांचे बोल आणि आमच्या दोनही कॅरेक्टरचा हा डान्स. धावफलक 76, 2 गडी बाद. 4.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. ही जोडी इथे ओहो वा भाई वा, व्हॉट अ कॅच. अगदी अगदी याच पद्धतीचा खेळ उचलून घ्यावा, या पद्धतीचा कॅच टिपलाय डीजे. आउटस्टँडिंग, अप्रतिम झेल शुभम. सुपर सुपर. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल मित्रांनो स्क्रीनवर आता अगदी बाहेर जाणाऱ्या चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सीमारेषेजवळ अगदी एका हातामध्ये घेतलेला हा अप्रतिम झेल आणि त्या झेल नंतर झालेलं सेलिब्रेशन. चांगला बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. पप्पू डायमंड आलेत मैदानाच्या आतमध्ये. अविनाश गायकवाड. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद, 76 धावा. डीजे 5 षटकानंतर धावफलक 76, 3 गडी बाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा हेमंत हे आलेत.
या अगोदरच्या मॅच मध्ये सकाळच्या सुपर 8 मधील महत्वपूर्ण मॅच साठी हेमंत यांचं षटक निर्णायक राहिलं होतं, चांगलं राहिलं होतं. अगदी त्याचमुळे पुन्हा एकदा हेमंत यांना शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याची संधी त्यांना दिली गेली आहे. समोरच्या बाजूला इन्फॉर्म बॅटर तेजस जो 5 बॉल मध्ये 12 धावांवर बॅटिंग करतोय. ओ बॅट अँड पॅड फॉलो थ्रू मध्ये इथे अगदी वेगानं चेंडूवर आले, मात्र अगदी स्वतःचं शारीरिक संतुलन आणि वेग जास्त असल्या कारणामुळे बॉल पर्यंत लवकर पोहोचू शकले नाही. या प्रयत्नामध्ये इथे मात्र दोन्ही बॅटरकडनं सिंगल अगदी वेगानं पळून पूर्ण केली गेली. धावफलक 77, 77 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि निश्चितच प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय की 89 धावांपर्यंत याच गतीने याच वेगानं जर टीम NSF खेळत असेल तर पोहोचू शकेल. आणि मित्रांनो, या मैदानावर तब्बल आपण बघितलं असेल की 90 पेक्षा जास्त धावा इथे अगदी सहजपणे चेस होत आहे. तर एक चांगली टोटल सेट करावी लागेल. अविनाश ऑन स्ट्राईक. चांगला बॉल इथे सॅक्रिफाईस करावा लागेल पप्पू डायमंड यांना. आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला NSF संघाचे स्टार खेळाडू, पॉवर हिटर, लेजंड क्रिकेटर पप्पू डायमंड. धावचित विकेटचं पतन DJ. आणखी एक विकेटचं पतन होत आहे. याचं कारण तेजस स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नामध्ये मात्र अमन जे आत्ताच धावबाद झालेत सॅक्रिफाईस करतायत. तेजस मात्र स्वतः अजूनही थोडंसं स्ट्रगल करत असताना बघायला मिळत आहे. तेजस गायकवाड या मॅच मध्ये, या महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र थोडीशी बॅट शांत वाटते तेजस यांची. मात्र शेवटचे आणखी 3 चेंडू शिल्लक. या 3 बॉल मध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न तेजसकडनं केला जाईल. ओ इथेही मात्र अपयशी ठरताय हेमंत. वॉट बॉल आणि वेगवान मारा. यावेळेस बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू बदलतोय. फुल टॉस होता. एक चांगली संधी अगदी चालून आली, मात्र ती संधी, त्या संधीचं सोनं इथं झालं नाही. 78, 5 गडी बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये 2 हिट आले तर निश्चितच एक चांगली टोटल सेट होईल. उडावलाय ओ सँडी नेहरे. अगदी हाताला टाळी देत चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 रन. मी तर सँडीला म्हणेल की शुभम सरांकडनं काहीतरी शिकायला हवं. एका हातातनं झेल ज्या पद्धतीने टिपला गेला ना मित्रांनो, तर तमाम सातपूर शहरातील क्रिकेटपटूंसाठी हा एक आदर्श असेल की एका हातात झेल कसा पकडायचा ते शुभम सर आपल्याला दाखवतील. सँडी नेहरेकडनं मात्र झेल इथे ड्रॉप होतोय. इथे मात्र चांगला बॉल यावेळेस हेमंतकडनं. आणि शेवटचा बॉल या पद्धतीने, निर्धाव पद्धतीने इथे हाताळला गेला. 6 षटकांची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 5 गडी बाद 84. आणि टीम देवांश 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 36 बॉल 85 धावांची आवश्यकता. DJ.
थँक्यू. चला सलामी जोडी चला. मित्रांनो, मला या स्पर्धेच्या निमित्तानं सांगावंसं वाटतंय की काल दिनांक 28 आणि अक्षरशः काल एक महिना झाला त्या घटनेला, की त्या घटनेमधनं अजूनही आपला महाराष्ट्र, आपला मराठी माणूस अजूनही सावरलेला नाहीये. अगदी बरोबर 30 दिवसांपूर्वी, एक महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, प्रशासनावर प्रचंड मजबूत पकड, कार्यकर्ता जपणारा, कार्यकर्ता सांभाळणारा, एक मिश्किल स्वभावाचा वक्ता, परखड वक्ता, रोखठोक व्यक्तिमत्व, या आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं काल 30 दिवसांपूर्वी दुर्दैवी विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं. ते आज आपल्यात नाहीये, मात्र त्यांच्या आठवणी, त्यांचं कार्य, त्यांचं समाजकार्य, लोक उपयोगी कार्य आणि त्या कार्याच्या माध्यमातून आजही ते आपल्यामध्ये आहेत. ते कुठेही गेले नाहीयेत. आपल्या सर्व आयोजन समितीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी नाशिक शहर सातपूर मंडल, नमो चषक आयोजन समिती, सन्माननीय योगेशजी शेवरे सर, मनोजी तांबे सर, मुख्य मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर मंडळी, सर्वांच्या वतीनं आपल्या लाडक्या दादांना, उपमुख्यमंत्री दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलमध्ये इथे आपले इरादे स्पष्ट करत असताना एक ताबडतोड सुरुवात होते. आपण रिप्लेमध्ये बघू शकाल. स्लॉटमध्ये होता सँडी नेहरे यांच्या बॅटमध्ये आलेला हा भव्य दिव्य षटकार आपण बघतोय. पहिला सेमीफायनल देवांश 11 हा संघ डावांचा पाठलाग करतोय. देवांश 11 मित्रांनो, या संघाला इथे गमावण्यासाठी काही नाहीये. जे काही भेटेल ना ते बोनस असेल, त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. याचं कारण यंगस्टर्स आहेत. कुठलंही मोठं नाव या संघामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये, कोणीही स्टार नाहीये. मात्र आणखी एक स्लॉटमध्ये असलेला हा चेंडू त्या अगदी मी पुन्हा एकदा देवांश संघाकडे येईल की गमावण्यासारखं या संघाकडे काही नाहीये. कुठलंही मोठं नाव नसताना अगदी सांघिक कामगिरीच्या जोरावर, क्रिकेटला मित्रांनो गेम ऑफ युनिटी म्हटलं जातं, अगदी युनिटीच्या जोरावर हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. आणि आणखी एक महत्वाचं की या देवांश 11 या संघाचं या अगोदर नाव यंगस्टर 11 होतं आणि ते सर्वच यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये एकत्रित येत असताना गेम ऑफ युनिटी काय असतं ते दाखवून देत आहे. धावफलक 8 धावा 2 चेंडू नंतर. वाह, व्हाट अ शॉट! देखना सुंदर, प्रेक्षणीय, बिग हिट. मैदानाच्या आतमध्ये 14 धावा झाल्यात 3 बॉलमध्ये. आणखी एक अत्यंत पॉझिटिव्ह पिक्चर की संघमालक स्वतः शुभम सोनवणे आपल्या सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात आहे. शुभम सोनवणे यांचं स्वप्न राहिलंय 2022 पासून की सातपूर SI मैदानावर कुठल्याही सातपूर प्रीमियर लीग मध्ये कुठल्याही सीझन मध्ये आपल्याला एक तरी ट्रॉफी जिंकायची आहे. हे स्वप्न घेऊन ते सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. आणखी एक त्यांचा एम असतो
त्यांचा प्रयत्न असतो की ऑक्शन प्रक्रियेमध्ये ते सातपूर शहरातील फक्त तरुण आणि युवा क्रिकेटपटूंनाच आपल्या संघात निवडतात, सोल्ड करतात. आणि कुठलाही स्टार खेळाडू सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये मी अगदी 4 ते 5 वर्षापासून या मैदानावर सर्वच स्पर्धा कव्हर करतो ॲज अ कॉमेंटेटर. आजपर्यंत एकही स्पर्धेमध्ये कुठलाही स्टार खेळाडू आजपर्यंत मला त्यांच्या संघामध्ये बघायला मिळाला नाही. मात्र सोनू तांबे सातत्यानं ॲज अ आयकॉन म्हणून त्या संघासोबत बघायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये मात्र देवांश 11 संघाला ऐतिहासिक यश मिळालंय. आहा सोनू, जेल ड्रॉप, जेल ड्रॉप, मोस्ट एक्सपेन्सिव्ह ड्रॉप्स मी म्हणेल या स्पर्धेतलं. आणि मित्रांनो, या स्पर्धेचा इतिहास राहिलाय की या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस बॅट्समनचा झेल सुटलाय ना, त्या त्या फलंदाजाने कमबॅक केलंय आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. हा इतिहास राहिलाय. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपलं जे ध्येय आहे, जे टार्गेट आहे, ते टार्गेट मिळवण्यासाठी अगदी वेड होऊन प्रयत्न करा. लोकांनी तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडीच लोक हा इतिहास घडवत असतात, शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. डीजे वाह वाह, अगदी विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघत असाल फायनल क्षेत्रामध्ये एक दर्शक अगदी मनमुराद या गाड्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना अगदी रंगून गेलेत या स्पर्धेमध्ये. आणि आमच्या डीजे दर्शने लावलेल्या या गीतांच्या संगीतामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती होते. तब्बल 20 धावा इथे धावफलकावर लागल्यात. पुढच्या 30 बॉलमध्ये आणखी 65 धावा करायच्यात. सोशल मीडियावर 2 ओळी प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहेत. उडावलाय, 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 क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, जेल सुटलाय. ओहो, अगदी गरीबी में आटा गिला, जेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मात्र निर्णय काय असेल यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची, आमच्या टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. अवैध उडवलाय, इथे मात्र प्रयत्न करताय आमचे टेनिस क्रिकेट .in चे ऑफिशियल ऑपरेटर साहिल चव्हाण सर. मात्र काही तांत्रिक कारणास्तव इथे हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवता येणार नाही आणि चौकार असेल. ओ, इथे बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा सेम लक्ष्मण महारा यांचा स्ट्रोक इथे कॉपी करण्याचा प्रयत्न होता, किंवा अगदी त्याच पद्धतीने त्याच स्टाईलने मारण्याचा प्रयत्न होता. धावफलक 24, 1.2 षटकानंतर पुढच्या 28 बॉल मध्ये या एकदा पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. आमचे तिथे सन्माननीय आपले दादा सागर गुंजाळ दादा तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताय. पुढच्या मॅचचं समीकरण आता बनतंय 27 बॉल आणि 60 धावा. नेक्स्ट मॅच कॉल असेल. या मॅच नंतर आपण लगेचच नाणेफेक घेऊ. एक महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. दोन्ही उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या सँडी नेहरे इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट. विकेटच्या मागच्या बाजूला चांगला झेल, फलंदाज बाद. डीजे
थँक्यू डीजे दर्श. दुसऱ्या सेमीफायनलमधील जे दोन संघ आहेत त्यांना विनंती असेल या ओव्हर नंतर आपण नाणेफेकीसाठी VIP डायसवर यायचं आहे. टीम शिवशाही आणि टीम सातपूर ब्लास्टर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी. पुढचा बॉल हो, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, आदित्य प्रसाद आलेत. 25 धावा इथे धावफलकावर लागल्यात. 1.5 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आदित्य पांडे बॉलिंग ट्रॅकवर. आदित्य पांडे विरुद्ध आदित्य प्रसाद ही फाईट मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. मेंडेटरी पॉवर प्ले मधील दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल सातपूर एंड कडनं पुन्हा एकदा आदित्य घेऊन येत आहे. चांगला बॉल अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकललाय कव्हर रिजन मध्ये. अमन आलेत व चांगला फील्ड, चांगला रिटर्न अमन कडनं. मी पुन्हा एकदा आठवण करून देईल मित्रांनो, मुस्लिम बांधवांचा पवित्र उत्सव, पवित्र सण रमजान ईद येतोय आणि रमादानचे उपवास इथे होत आहे. स्वतः अमन यांचा देखील उपवास आहे, मात्र त्याही परिस्थितीमध्ये ते मैदानावर क्षेत्ररक्षण करतायत, चांगल्या दर्जाचं करताय. तर त्यांचंही अभिनंदन असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी फाईट करताय. 2 षटकाची समाप्ती, 1 गडी बाद 26. पुढच्या 24 बॉल मध्ये दावा करायच्या त्या आणखी 24 बॉल आणि दावा करायच्या त्या 59 धावा. मी पुन्हा एकदा विनंती करेल, नेक्स्ट मॅच, नेक्स्ट सेमीफायनल, 2 टीम्स, बोथ टीम्स सातपूर ब्लास्टर संघनायक आणि टीम शिवशाही संघनायक, आपण यायचंय VIP डायसवर. नाणेफेक होईल सेकंड सेमीफायनल. या, आपल्याकडे वेळ कमी आहे. कॅप्टन या प्लीज. इथे बॉलिंग ट्रॅकवर तेजस गायकवाड आलेत, मात्र पहिलाच बॉल इथे खराब पद्धतीने आणि निर्णय येतोय. इट्स अ वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. जेल इथे टिपला जातोय. देवांश 11 संघाला एक धक्का बसतोय फलंदाज बाद. मित्रांनो, जाऊया आपण या स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि दुसऱ्या उपांत्य फेरीची नाणेफेक केली जाते. सन्माननीय निलेशजी जोशी सर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय संघमालक योगेशजी शेवरे साहेब आणि मयूरजी वाघ, सातपूर ब्लास्टर शिवशाही एका बाजूला कॉल असेल, शिवशाही संघाचा कॉल असेल. नाणेफेकीचा कौल सातपूर ब्लास्टर या संघाने जिंकलाय. मयूर इन्फॉर्म आहेत, चांगली बॅटिंग तुमच्याकडनं होते. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. निश्चितच अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इन्फॉर्म आहे संघाने आज कमबॅक केलाय शिवशाही संघानं. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60-70 रनाच्या आत थांबवायचा प्रयत्न करू त्यांना. आज दिवसभरातील खेळ जर आपण बघत असेल तर निश्चितच हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात, मात्र याही परिस्थितीमध्ये तुम्ही 60 ते 70 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. असे कुठले गोलंदाज असेल की त्यांच्या भरोशावर तुम्ही या पद्धतीचं स्टेटमेंट देताय? एक समाधान भाऊ आहे, त्यानंतर अबिद अली आणि राहुल भाऊ, तिन्ही गोलंदाज चांगले टाकताय आणि त्यांच्यासोबत अनिकेत पण चांगला टाकतोय.
येस, अनिकेत कटारे देखील चांगलं इथे त्यांच्याकडनं बॉलिंग होते. मात्र एक कॉम्बिनेशन चांगलं होतंय. तुमच्या टीम ओनर विषयी, तुमच्या टीम कॉम्बिनेशन विषयी जाणून घ्यायला आवडेल. टीम ओनर तर आमचा अनिकेतच आहे. म्हणजे तो खेळतोच आहे. काही कोणाला काही प्रेशर नाही. बिंदास खेळा, बिंदास क्रिकेट खेळा, फक्त तो एकच सांगतोय. अगदी बिनधास्त क्रिकेट खेळा या ब्रीद वाक्यासोबत तुम्ही या स्पर्धेत आणि या सेमीफायनलमध्ये सहभागी होतील. शुभेच्छा असेल मयूर. यानंतर शिवशाही संघाचे ओनर आणि आयोजन प्रमुख सन्माननीय योगेशजी शेवरे साहेब, नाणेफेकीचा कौल गमावलाय. जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? खरं तर आतापर्यंत नशिबातच आम्ही इथे आलो आहे. आणि तुम्ही स्वतः बघताय का असं काही नाही, खेळ खेळ राहतो. आणि मयूरसुद्धा म्हणजे इथला म्हणजे बेस्ट क्रिकेटर आहे तो पण. आणि अगदी लहान मुलांच्या पण तो मयूर दादा आमचा त्यांच्या म्हणजे शिक्षण घेतो तो. आणि नक्कीच त्यांची पण खूप छान टीम आहे. आणि जवळजवळ ह्या ज्या पण पोलमधल्या टीम सर्वात चांगले आहे. आणि नक्कीच आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. येस, पहिले नाणेफेक जिंकल्यानंतर सातूर ब्लास्टर संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि शिवशाही संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. मैदानावर पहिला सेमीफायनल खेळला जातो. एक चांगला मॅच चाललाय. तर निश्चितच आपण हा इंटरव्ह्यू आटपता घेऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक 2 गडी बाद 35 आणि पुढच्या 18 बॉलमध्ये आणखी 50 धावांची आवश्यकता. 50 धावा. रिक्वायर्ड रन रेट 16.67. अगदी प्रतिषटक 16-17 धावा, जास्त काही अवघड नाहीये या मैदानावर. बॉलिंग ट्रॅकवर मात्र आदिती पांडे आलेत. विकेटच्या दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने चेंडूला कट करताय. चांगली गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेत. आहा, इथे इट्स अ हॅमर स्ट्रोक. अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. सीमारेषेजवळ चेंडूला स्टॉप केले. संधी असेल आणि पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. देवांश 11 संघाला आणखी एक धक्का बसतोय. राहुल धावात. चला लवकर बॅट्समन चला प्लीज. दाफलक 3 गडी बाद 36, 3.1 षटकानंतर रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 17.29 या सरासरीने आणखी 49 धावा करायच्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. राहुल, पुन्हा एकदा दुसरे राहुल आलेत. इथे हवेत उडावलाय मात्र. चांगलं फील्ड इथे महाराष्ट्र पोलीस. सागर गुंजाळ दादांकडनं चेंडूला स्टॉप केलंय. वाह,
क्षेत्ररक्षण केल्यानंतर लगेचच सागर गुंजाळ दादांच्या फॉलोअर्स कडनं पाठी राख्यांकडनं एक टाळ्यांचा गजर ऐकायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल अगदी काय जबरदस्त एफर्ट्स लावताय गुंजाळ दादा. सुपर अफलातून क्षेत्ररक्षण. धावफलक 3 गडी बाद 37 3.2 षटकानंतर आणि आता धावा करायच्या त्या आणखी 48 धावा 48 रन्स. चला घाई करा, मी पुन्हा एकदा विनंती करेल आणखी एक सेमीफायनल आणि या आजच्या नमो चषकाचा महाअंतिम मुकाबला आपल्याला आज पूर्ण करायचा आहे, खेळायचा आहे. ग्रँड फिनाले, मेगा फिनाले. अगदी या स्पर्धेचा कोण होणार अंतिम महाविजेता याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळेल. तर तब्बल 17 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. साधारणपणे आपण प्रीमियर लीग मध्ये 16 संघ बघतो, मात्र या स्पर्धेला सातपूर शहरामधनं प्रचंड प्रतिसाद लाभल्या कारणामुळे नाईलाजानं आयोजन समितीला 17वा संघ सहभागी करून घ्यावा लागला आणि निश्चितच सर्वांची देखील इथे इच्छापूर्ती केली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. एक निश्चितच चांगलं काम, चांगलं कार्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय आयोजन समितीच्या माध्यमातून केलं जातंय. कुणालाही नाराज केलं जात नाहीये. सर्वांची राजी खुशी इथे केली जाते. हो, इथे अगदी ऑफ स्टंपवर शफल होत असताना ऑन साइडला बिग करण्याचा प्रयत्न होता, मात्र आदित्य पांडेकडनं अगदी वेगवान मारा, भेदक मारा बघायला मिळाला. विकेटच्या मागच्या बाजूला लक्ष्मण महाराकडनं चेंडूला गॅदर केलं जात आहे. धावफलक 3.3 षटकानंतर 3 गडी बाद 37 धावा. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय, कट केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक. इथे राहुलच्या बॅट मधनं डीप मध्ये चेंडू जातोय. इथे एफर्ट्स नाहीये, कमी पडताय आणि अगदी बघता बघता चेंडू सीमारेषे पार. 4 डीजे. धावफलक जाऊन पोहोचेल 41 3 गडी बाद 3.4 षटकानंतर. नमो चषक 2026 पर्व पहिले स्पर्धेचा अंतिम सामना ऑन साइडला उडावलाय, मात्र सीमारेषेजवळ एक सोपा प्रयत्न, सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण काही धावा तिथे वाचवल्यात आणि चांगला फील्ड झेल जरी सुटला असेल, मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण काही धावा वाचवण्यामध्ये यश मिळतंय इथे NSF संघातील खेळाडूंना. मात्र राहुलकडनं एक चांगला फटका बघायला मिळाला. हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नसल्या कारणामुळे जास्त अंतर कापू शकले नाही हा बॉल. 3 गडी बाद 42 3.5 षटकानंतर 13 बॉल 43 धावा आणखी करायच्यात. ओ, बॅटच्या टोला लागून चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. अगदी जायचं होतं ठाण्याला आणि पोहोचलो बुलढाण्याला, या पद्धतीचा हा फटका होता. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या टोला लागून चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 43 धावा. पुढच्या 12 बॉल मध्ये आणखी 42 धावांची आवश्यकता. 12 बॉल 42 धावा. डीजे दर्श. थँक्यू, धन्यवाद. या दरम्यान एक महत्वाचं शुभ आगमन इथे मैदानावर झालंय. निर्भीड, निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून संपूर्ण नाशिक शहरात, सातपूर शहरात ओळखले जाणारे साप्ताहिक निर्भीड बाणाचे सन्मान्य संपादक, त्यासोबतच निर्भीड न्यूज चॅनलचे एडिटर सन्मान्य नंदूजी जाधव साहेब यांचंही मैदानावर शुभ आगमन झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर, मैदानावर आणि या नमो चषकामध्ये सन्मान्य नंदकुमार जाधव साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात. या स्पर्धेला प्रसिद्धी देण्याचं काम प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याकडनं केलं जात आहे. निर्भीड बाणस दैनिक नाही साप्ताहिकाचे संपादक सन्माननीय
जाधव साहेब वेलकम. आलेल्या सर्व आमच्या भावांचं मित्रांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. 43-3 गडीबाद 4 षटकानंतर. कमलेश आलेत, कमलेश बोहरा. हो, कमलेश आले आणि कमलेशवर हल्ला आणि अगदी चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सोनू तांबेच्या बॅट मधनं अगदी हाय अँड हँडसम षटकार. पुढच्या 11 बॉल मध्ये आणखी 36 धावांची आवश्यकता आहे. या 11 बॉल मध्ये जास्त काही नाही, फक्त 6 षटकार मारायचे सोनू. 11 बॉल मध्ये फक्त 6, म्हणजेच 11 बॉल मध्ये आणखी 36 धावांची आवश्यकता. एक आलाय, आणखी फक्त 6 मारायचे. ऑल ओव्हर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी होईल का? रिटर्न केलाय सोनू तांबे, अगदी वेगानं धावताय, मात्र सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. अगदी जखमी आहेत सोनू तांबे. याचं कारण सुपर 8 मध्ये अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या स्क्रीनवर जाऊन ते आदळले. त्यावेळेस त्यांना पायाची दुखापत बघायला मिळाली. फार मोठी दुखापत होती, मात्र त्याही परिस्थितीमध्ये आजही एखाद्या जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ते फाईट करत आहे. आणि म्हटलं जातं ना की जखमी वाघ अधिक आक्रमक होत असतो. या दरम्यान बॅकफुटला आले आणि अगदी फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वाघ कितीही जखमी झाला तर तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो. तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन सोनू तांबे देखील अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल फायदा उचलता आलेला नाहीये. यावेळेस मात्र गतीमध्ये बदल करताय कमलेश बोहरा. चांगला बॉल, बॅट्समन सोनू तांबेच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. मॅचचं समीकरण आता 8 बॉल 34 रन. 8 बॉल 34 रन. इथे स्लोअर वन, पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी बघायला मिळाली. गतीमध्ये बदल, धीम्या गतीचा फसवा चेंडू. इथे मात्र सिंगल असेल. सोनू तांबेच्या बॅट मधनं व्हेरिएशन्स दाखवताय, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताय कमलेश यांच्याविषयी आणखी मला सांगायला आवडेल की संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीची सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच ISPL, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी लाखो क्रिकेटपटू उत्सुक असतात. त्या स्पर्धेचं गोल्डन तिकीट मिळवणारा हा एक मोठा गोलंदाज कमलेश बोहरा आज मात्र या स्पर्धेमध्ये NSF संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. इथे अगदी मैदानावर कोसळत आहे. इथे बॅट्समन राहुल. चांगला बॉल कमलेशकडनं, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे. तब्बल 6 बॉलमध्ये या पूर्ण षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करत असताना नपितुली गेंदबाजी बघायला मिळाली, इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 52 आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा करायच्या त्या 33 धावा. 6 बॉल 33 रन. 6 बॉल 33 रन. सोनू तांबे आहेत विकेटवर. अगदी मातीत मिसळलो तरी चालेल, मैदान मी सोडणार नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हे सोनू तांबे उपस्थितांना सांगून देत असेल, विरोधकांना सांगून देत असेल. 6 बॉल 33 धावा, 6 षटकार मारायचे. सोनू तांबे पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. पहिला आलाय षटकार, 6 रन. DJ अगदी या गाण्यामध्ये बोल आहे की पोरीवर नजरा. मात्र सध्याच्या घडीला उपस्थितांच्या नजरा इथे सोनू तांबेच्या बॅटवर बघायला मिळत आहे. याचं कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि मॅचचं समीकरण आता बनतंय 5 बॉल 27.
या मॅच मध्ये या षटकामध्ये काही चमत्कार घडत असेल, एखादा व्हाईट बॉल एखादा नो बॉल येत असेल तर निश्चितच काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळू शकेल. देवांश 11 सध्याच्या घडीला मात्र फ्रंट सीट वर आहे, कारण अगदी पहिल्यांदाच कुठल्याही स्पर्धेच्या बक्षीस पात्रमध्ये फेरीमध्ये हा संघ पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला मात्र मजबूत बलाढ्य संघ, अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेला एक तगडा संघ NSF संघावर मात्र प्रचंड दबाव असेल हा सामना जिंकण्याचा. पुढचा बॉल इथे मात्र आणखी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. काय होतंय आणि व्हाईट बॉल एक युनिक स्टाईल इथे पुण्याचे मायकल यांच्या माध्यमातून रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. विकेटच्या आतमध्ये चेंडू पिच झालाय मात्र फारच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल एक अवंतर धाव मिळेल. मॅचचं समीकरण आता बनतंय 5 बॉल आणि धावा करायच्या त्या आता 26 धावा. 5 बॉल 26 धावा. सोनू तांबे ऑन अ स्ट्राइक. ऑन साइडला मिस टाइम स्ट्रो आणि कॅच टिपलाय. व्हाट अ कॅच. सोनू तांबे झेलबाद. बॅक टू द डगआउट. इथे आणखी एक मला सांगायला आवडेल की या बॉलच्या अगोदर अगदी पप्पू डायमंड स्वतः सागर गुंजाळ दादांना तिथे घेऊन आले. इथे त्याच जागेवर त्यांना सेट केलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीने कॅच देखील या सोनू तांबेचा त्याच जागेवर टिपला जातोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं मित्रांनो. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो आणि अनुभवाने काय घडू शकतं याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. अनेक वर्षांचा व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असणारा पप्पू डायमंड खऱ्या अर्थाने हा हिरा आहे सातपूर क्रिकेट विश्वातील. स्वतःला सिद्ध करत असताना अगदी माइंड गेम खेळत असताना इथे मात्र सोनू तांबेला यश मिळवत आहे. स्क्रीनवर आपण सोनू तांबेला देखील बघू शकाल. एक फायटर क्रिकेटर, फेअरलेस क्रिकेटर सोनू तांबे मात्र बाद झालेत. मैदानाच्या बाहेर परत जात आहे. नवीन बॅटर आलेत. पुढचा बॉल राम लखन. खराब स्ट्रोक सिलेक्शन. शुभम आलेत. संघनायक आहेत. खुश असतील आपल्या सहकार्यांवर. भले सामना निश्चितच त्यांच्या हातातून थोडासा दूर गेलाय, मात्र मी पुन्हा एकदा सांगेल की या देवांश 11 हा संघ पहिल्यांदाच कुठल्याही स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. फॉलो इथे क्षेत्ररक्षक आलेत. पप्पू डायमंड आलेत चेंडूच्या खाली आणि संघ मालक खेळाडू इथे शुभम मात्र झेलबाद. डीजे नेक्स्ट मॅच. थँक्यू. शेवटचे 2 बॉल आणि धावा करायच्या त्या 26. सातपूर ब्लास्टर संघाला आणि शिवशाही संघाला विनंती असेल, आपण सज्ज राहायचंय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. चांगला बॉल यावेळेस राम लखन मांझी यांचा. आणि मित्रांनो, नमो चषक 2026 पर्व पहिले या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. तो म्हणजे या सामन्यातील विजयी संघ टीम नीलधारा सोशल फाउंडेशन म्हणजेच टीम NSF ठरलाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ टीम NSF. अभिनंदन.